देव म्हणतात, बाळा, तू फक्त कर्म करत राहा, कर्माचे फळ नक्कीच चांगले मिळते. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांना नशीब हे काही नाही असे मानतात आणि ते कर्माच्या प्राथमिकतेवर विश्वास ठेवतात. इतर असे लोक आहेत जे प्राणघातक आहेत, म्हणजेच त्यांना नशिबावर, कनेक्शनवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या नशिबात जे काही लिहिले आहे ते घडणारच आहे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. म्हणजेच कर्म आणि नशीब या दोन अक्षरांमध्ये माणूस फिरत राहतो आणि शेवटी या जगातून निघून जातो. बाळा, आजच्या तरुणाईला असंही वाटतं की काहीही न करता त्याला हवं ते सगळं मिळू शकेल. या विषयावर अनेकदा वाद झाला आहे की शेवटी मोठे कोण, नशीब की कर्म? कर्म आणि नशीब अधिक महत्त्वाचे आहे, हा अनादी काळापासून वादाचा मुद्दा आहे. अर्जुनाला जेव्हा त्याचे नातेवाईक कुरुक्षेत्रावर युद्धासाठी उभे असल्याचे दिसले, तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे फिके पडले. त्याच्या हातून धनुष्यबाण खाली पडले. तो निर्जीव माणसासारखा पृथ्वीवर पडला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेतून कर्माचे ज्ञान त्याला शिकवले. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की फक्त कर्म करण्यास सांगतात, अर्जुनाला फक्त कर्म करण्याचाच सल्ला देतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, राज्य तुझ्या नशिबात आहे की नाही ही नंतरची गोष्ट आहे, पण तुला सर्वप्रथम युद्ध करावे लागेल. तुला तुझे काम करावे लागेल, कर्म करावे लागेल. काळाशी जे लोक लढू शकतात तेच लोक आपले नशीब पूर्णपणे बदलू शकतात. उद्या काय होईल याचा विचार तुम्ही करू नका. उद्याचं चित्र कधी बदलेल हे कळत नाही. एका जंगलाच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या राजांचे राज्य होते आणि त्याच जंगलात एक महात्मा राहत होते ज्यांना दोन्ही राज्ये आपले गुरु मानत होते. त्याच जंगलाच्या मध्यभागी एक नदी वाहायची. एकाच नदीवरून अनेकदा दोन राज्यामध्ये भांडण होत असत. एकदा प्रकरण आणखी बिघडण्यापर्यंत पोहोचले. कोणताही राजा समेटासाठी तयार होत नव्हता. त्यामुळे युद्ध निश्चित होते. दोन्ही राजांनी युद्धापूर्वी गुरूंचा आशीर्वाद घेण्याचा विचार केला आणि गुरु राहत असलेल्या जंगलातील झोपडीत ते पोहोचले. प्रथम एक राजा आला आणि त्याने गुरूंना युद्धातील विजयाचे आशीर्वाद मागितले. गुरूंनी काही वेळ राज्याकडे पाहून नंतर ते म्हणाले, राजन, तुझ्या नशिबात विजय दिसत नाही. पुढे देवाची इच्छा आहे. हे ऐकून पहिला राजा थोडा अस्वस्थ झाला. मग त्याने विचार केला की जर आपल्याला हार पत्करावी लागली तर आपण सर्व शक्तीनिशी लढू, पण असेच हार आपण मानणार नाही. आणि झालाच पराभव तरी इतरांसाठी आपण पराभवाचे उदाहरण बनवू, पण सहजासहजी पराभव स्वीकारणार नाही. या निश्चयाने तो तिथून निघून गेला. दुसरा राजाही विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी गुरुकडे आला. त्यांचे चरण स्पर्श करून विजयश्रींचा आशीर्वाद मागितला. महात्माही काही वेळ त्यांच्याकडे बघून त्यांना सांगितले की नशीब तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकून राजाला अत्यानंद झाला आणि तो युद्ध जिंकल्यासारखा निवांत परतला. शेवटी युद्धाचा दिवस उजाडला. दोन्ही सैन्य समोरासमोर आली आणि युद्धाचा बिगुल वाजला. युद्ध सुरू झाले. एकीकडे नशिबाने हार पत्करली तरी आपण हार मानणार नाही या विचाराने सेना लढत होती. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, आम्ही सर्व मेहनत आम्ही पणाला लावू. आणि दुसऱ्या बाजूने सैन्य लढत होते की आम्हीच जिंकणार आहे, मग घाबरायचे कशाला.
लढत असताना दुसऱ्या सैन्यातील राजाच्या घोड्याची नाळही उतरली आणि घोडा अडखळू लागला, पण राजाने लक्ष दिले नाही. कारण त्याच्या मनात एकच गोष्ट चालू होती की विजय फक्त माझ्याच नशिबात आहे, तेव्हा काळजी करायची काहीच काम नाही. काही क्षणानंतर दुसऱ्या राजाचा घोडा अडखळला आणि पडला. त्यामुळे राजाही जमिनीवर पडला आणि जखमी झाला. त्याला शत्रूंनी घेरले. प्रथम राजाच्या शिपायांनी त्याला बंदी करून त्यांच्या राजाच्या स्वाधीन केले. युद्धाचा निर्णय झाला होता. युद्धाचा निकाल गुरुजींच्या भाकिताच्या अगदी विरुद्ध होता. निर्णयानंतरही गुरुही तिथे पोहोचले. आता नशीब कसे बदलायचे याची उत्सुकता होती. दोन्ही राजांना लागलेली होती अशी उत्सुकता. दोघांनीही महात्माजींना विचारले, गुरुवर हे असे कसे झाले? तेव्हा गुरु हसत हसत म्हणाले, राजन, तुमचे नशीब बदलले नाही, ते त्याच्या जागी बरोबर आहे, पण तुम्ही बदललात. विजयी राजाकडे बोट दाखवून ते म्हणाले की आता राजन, संभाव्य पराभवाची बातमी ऐकून तुम्हा रात्रंदिवस एक केलात, सर्व काही विसरून. परिणाम काहीही असो, मी हार मानणार नाही असा विचार करून तुम्ही प्रचंड तयारीत गुंतलात. तुम्ही स्वतः सर्व गोष्टींची काळजी घेतली. प्रत्येक रणनीती स्वतः बनवत होतात. तर पूर्वी तुमची योजना सेनापतीच्या मदतीने युद्ध लढायची होती. आता गुरु पराभूत राजाकडे बोट दाखवत म्हणाले, राजन, तुम्ही युद्धापूर्वीच विजयाचा आनंद साजरा करू लागला होता. तुम्ही तुमच्या घोड्याची नाळेचीही काळजी घेतली नाही. मग तुम्ही एवढ्या मोठ्या सैन्याचे व्यवस्थापन कसे कराल आणि त्यांना कार्यक्षम नेतृत्व कसे देणार? जे घडले ते घडण्यासाठीच लिहिले होते. नशीब बदलले नाही, पण त्यांच्या नशिबात जे लिहिले होते त्याच्याने व्यक्तिमत्व बदलले. मग बिचारे नशीब काय करणार? माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, कर्माचे चुंबक असते तिथे लोखंडासारखेही नशीब खेचले जाते. आपण नशिबावर अवलंबून असतो. आपण आपल्या नशिबाचे निर्माते आहोत. काम करणाऱ्यांना नशीबही साथ देते हे खरे आहे. खडबडीत दगड गुळगुळीत करण्यासाठी आपल्याला तो दगड दररोज घासावा लागतो. त्याचप्रमाणे जीवनात आपण कोणत्याही क्षेत्रात किंवा स्तरावर असलो तरी निकालाची चिंता न करता आपले काम आपण नियमितपणे करत राहिले पाहिजे. नशीब आणि कर्म यांचा अतूट संबंध आहे हे श्रीहरी, विष्णू आणि तुलसीदास यांनी सुद्धा सांगितलेले आहे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, नशीब आणि कर्म अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुराणात अनेक कथा सांगितलेल्या आहेत. त्यांचे पालन तुम्ही करा, त्यांचे आचरण तुम्ही करा, नक्कीच तुम्ही कायम आनंदी राहाल. देव म्हणतात, बाळा, तुझे कर्म जर तू करत राहिलास, तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला कशाचीही कमी मी पडू देणार नाही. फक्त तुझे कर्म हे हिताचे असायला पाहिजे. त्यामुळे तू तुझे कर्म हे चांगले करत राहा. देव म्हणतात, बाळा, मनुष्य जन्मतः कधीच भाग्यवान नसतो रे. त्याचे कर्मच, त्याचे नशीब त्या कर्माने घडते. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, धर्माने नाही बाळा. तू कर्म हे चांगले करत राहा. आपला धर्म निभावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आपले कर्म निभावणे आहे बाळा. देवही त्यांना आधार देतो ज्यांच्या बरोबर त्यांचे चांगले कर्म असतात. त्यामुळे मी तुझ्या सोबत कायम आहे बाळा. माझी साथ मी तुला कायम देणार आहे. तू तुझे कर्म हे चांगले करत राहा. बाळा, प्रत्येक कृती ही बीजासारखी असते आणि तुम्ही जसे बी पेराल तसेच फळ तुम्हाला मिळते. त्यामुळे तू कर्म चांगले करत राहा. कर्माचे फळ तुला नक्कीच चांगले आणि आनंददायी मिळणार. त्यासाठी तुला देवाचे, स्वामींचे सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी देणारे व्हिडिओ ऐकावे लागतील.
त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो लगेच व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा. हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना शेअर देखील करा. आणि देव तारी त्याला कोण मारी, श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. सतत स्वामींचे नामस्मरण करत रहा. स्वामी शक्ती हीच एकमेव भक्ती, हीच एकमेव भक्ती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.